लोकांची अत्यंत ठाम मतं असतात आणि स्वतःच्या काही कन्सेप्ट्स असतात चूक बरोबरच्या. आणि बऱ्याचदा लोक अशी ध्रुवावरती असतात आणि ते काही हलायला तयार नसतात. तर ते का बरं तसे असतात किंवा त्याचं जेनेसिस काय असतं मुळात, आणि तिथे येऊन ते कसे पोहोचतात आणि ते इतके ठाम मुळात का असतात की ती दरी जी आहे ती कमी करता येते का? अ, मी स्टीफन कोवे खूप वाचला आणि खूप त्याच्याबद्दल बोलते, शिकवते आणि मला तो आवडतो. म्हणजे त्याचं जे पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, त्याच्यात त्यांनी एक खूप छोटीशी छान संकल्पना मांडली आहे. आणि त्यात तो असं म्हणतो की आपल्या डोक्यात अनेक मॅप्स असतात, नकाशे असतात, आणि त्या नकाशांच्या आधारे आपण आयुष्याचा मार्ग सापडवत असतो आणि त्या पद्धतीने वागत असतो. आता हे मॅप येतात कुठून? तर ते मॅप तुमच्या अपब्रिंगिंगमधनं येतात, मॅप कल्चरमधनं येतात. तुम्ही जे काही बघता ऐकता त्यातून ते मॅप येतात आणि ते मॅप तुम्ही घेता. म्हणजे हे संस्कार घेणं जे आहे त्यात तुमचे मॅप्स तयार होत जातात. आणि मग एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं मतं बनत जातात आणि मतं म्हणण्यापेक्षा काही वेळेला ती गोष्ट तशीच आहे असंच तुम्हाला वाटायला लागतं. म्हणजे माझं हे मत आहे इतकं सुद्धा तुम्हाला वाटत नाही, तर हे असंच असतं, हे असं असतं, इतकं ते ठाम होत जातं. कारण जर तुम्ही एकाच तऱ्हेच्या समाजात कायम राहिलात, म्हणजे तुमच्या घरातच तुम्ही राहिलात आणि तुमच्या घरात अशा पद्धतीने लोक वागत असतील, तर तुम्हाला वाटतं की दिस इज नॅचरल अँड असंच वागलं पाहिजे आणि असंच केलं पाहिजे वगैरे. आणि हे असंच असतं अशी एक भूमिका तयार होते. आणि मग तुम्ही जसजसं आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये प्रवास तुमचा चालू होतो. पहिल्यांदा शाळेसाठी बाहेर पडता, मग कॉलेजसाठी जाता, नोकरीसाठी जाता, लग्न होतं. या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला बाहेरची लोक भेटतात आणि ते वेगळे मॅप्स घेऊन आलेले असतात. कदाचित तुमच्याच समाजातले आहेत, तुमच्याच देशातले आहेत, तुमच्याच राज्यातले आहेत, पण तरी प्रत्येक घरात सुद्धा एक वेगळा मॅप असतो. कारण तो अपब्रिंगिंगमधनं आलेला असतो की हे असं बरोबर, हे असं चूक, असं बसू नये, असं बसावं, असे अनेक किती छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आईनी कसं वागावं, आई कशी चांगली, मुलांनी कसं वागावं, मोठेपणी कसं वागावं, लहानपणी कसं वागावं, अनेक म्हणजे जेवढं जेवढं म्हणून जगात आहे त्या सगळ्याचे मॅप्स आपल्या डोक्यात या सगळ्या संस्कारामधनं बसत चाललेले असतात. मात्र ते मॅप आहेत हे आपल्याला माहिती नसतं. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ते मॅप आहेत असं आपल्याला कळलं तर आपण म्हणू शकतो की अरे हा मॅप चुकलाय बरं का, हा असं नाही आहे. पण ते मॅप आहेत हेच मुळे आपल्याला माहिती नसतं. आणि ती सगळ्यात गंमत आहे याची. त्यामुळे ठाम मतावर असणं, याच्यासाठी कोवे एक आणखी सिम्बॉल वापरतो. तो म्हणतो की ज्या लेन्समधनं तुम्ही जग बघता ती लेन्स तुम्ही कधी तपासता का? आता मी जर चष्मा घातला असेल तर मी म्हणतो की हो माझं हे ओपिनियन आहे आणि त्याचं ते ओपिनियन आहे, आणि चष्मा आपण काढून ठेवू शकतो असं आपल्याला माहिती असतं. पण लेन्स जी डोळ्यात बसवलेली आहे, घट्ट बसवलेली आहे, ती लेन्स आहेच हेच मला कळत नाही. आणि म्हणून ती इतकी नॅचरल होऊन जाते की मी जे बघतोय ते फॅक्टच आहे असं वाटायला लागतं. आणि माझं मत हे फॅक्ट आहे असं गृहीत धरून इतरांची मतं कशी चुकीची आहेत आणि त्यांना साधी फॅक्ट कळत नाही असं वाटायला लागतं. ज्या वेळेला आपल्याला हे कळतं की माझ्या अमुक अमुक परिस्थितीमुळे माझं असं मत झालेलं आहे, त्याच्या तमुक तमुक परिस्थितीमुळे त्याचं असं मत झालेलं आहे, तो जगाकडे एका वेगळ्या खिडकीतनं बघतोय आणि मी जगाकडे वेगळ्या खिडकीतनं बघतोय, त्यावेळेला आपण आपल्यामध्ये एक सौजन्य निर्माण होतं की दुसऱ्याचं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्या मतामध्ये काही अर्थ असेल किंवा त्याच्या दृष्टिकोनामध्येही काही तथ्य असेल अशी शक्यता वाटते जर आपल्याला कळलं की हे मॅप्स आहेत. ज्याला आपल्याला हे कळत नाही की हे मॅप आहेत त्यावेळेला आपण ठामपणे तो मुद्दा मांडत राहतो आणि दुसऱ्याचं ऐकायचं बंद करतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपली जी काही भांडणं आहेत एकमेकांच्यातली, ही मॅपची भांडणं आहेत, माणसांची भांडणच नाही आहेत ती. कारण आपल्याला माहिती असतं की हा माणूस अदरवाईज चांगला आहे हो, पण या विषयावर आल्यावर तो इतका वेड्यासारखं बोलायला लागतो असं आपण म्हणतो. कारण त्या विषयाचा त्याचा मॅप आणि त्या विषयाचा माझा मॅप जुळत नाहीये.
म्हणून आपल्याला तो तसा वाटतो. सो अगदी आपल्या रोजच्या संबंधात सुद्धा असं होतं. म्हणजे माझ्या ओळखीत एक कपल असं आहे की त्या मुलीला असं वाटतं की माझा नवरा चांगलं, सगळं चांगलं आहे हो, पण तो त्याला प्रेमच नाही करता येत, कारण तो काही रोमॅन्टिक बोलत नाही, तो असं करत नाही, तो तसं करत नाही, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या मुलाला असं वाटतं की काय हे सारखे रोमॅन्टिक बोलते, तो तिची काळजी करतो, तिचं सगळं अगदी नीट होईल असं बघतो, तिच्या भल्याचा विचार करतो. आणि मग त्या दोघांनाही वाटत राहतं की ह्याला कळतच नाही प्रेम म्हणजे काय, तिला वाटतं की, आणि त्यालाही वाटतं की तिला कळत नाही प्रेम म्हणजे काय. वेरॅज त्यांचा प्रेमाचे नकाशे दोघांचे वेगवेगळे आहेत. माणसांच्यात प्रॉब्लेम नाही आहे, नकाशांमध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि नकाशे हे आपल्या अपब्रिंगिंगमधनं, एक्सपिरियन्समधनं आलेले आहेत. हे जर कळलं तर दुसरा एक्सपिरियन्स खरा असू शकतो आणि तो गंमतशीर असू शकतो आणि आपण आपला नकाशा बदलू शकतो. असं जर आपल्याला कळलं तर ती सगळ्यात मोठी मजा असते. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तो 12 गावचं पाणी प्यायलेला माणूस आहे असं पण म्हणतो. म्हणजे काय, तर त्यांनी 12 गावचे नकाशे पाहिलेत आणि त्याचे नकाशे अनेक वेळेला चॅलेंज झाले, त्याचे स्वतःचे जे होते ते, आणि ते त्यांनी सस्टेन केलंय. आणि ते आणखी काही नकाशे आले समोर आणि वेगळे असले तरी ही इज नाऊ रेडी फॉर दॅट, ही इज ओपन फॉर दॅट. आणि त्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत तग धरू शकतो. असा जो सगळा त्यातला एक भाग आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्यामुळे ही जी अशी ठाम माणसं, माझी तत्व, माझं अमुक, असं जे झालेलं असतं आणि तेच खरं आहे असं वाटायला लागलेलं असतं. आता हे मॅपची सिमिली कशी आहे की तुम्ही मॅप कशाचा काढता, तर जी खरी एक टेरिटरी आहे त्याचा मॅप असतो. खरी टेरिटरी 3 डायमेन्शनल असते, त्याच्यात खाचखळगे असतात, बऱ्याच काही इंटरनल गोष्टी असतात. हे सगळं मॅपमध्ये येत नाही. मॅपमध्ये काहीतरी महत्त्वाची खूण येते, त्याच्या पलीकडचा रस्ता दिसतो, पण मधलं सगळं असं बारकावे दिसत नाहीत. सो मॅप हा 2D असतो आणि रियालिटी ही 3D असते. तसंच आयुष्याचं आहे. कुठलीही थिअरी आपण जे सांगतोय की आपण एखादं त्याचं जे गोष्टी रूप केलेलं आहे किंवा मॅप केलेला आहे, हा सगळं वर्णन नाही करू शकत. तो तुम्हाला एक सोपं पडावं जगायला म्हणून दिलेली गोष्ट आहे. पण दॅट इज नॉट एव्हरीथिंग. हे आपल्याला ज्या वेळेला कळेल त्यावेळेला खूप सोपं होऊन जाईल. समोरचा माणूस तुम्ही सहज ॲक्सेप्ट करू शकता, कारण हो, माझ्या मॅपमध्ये मारुतीचं देऊळ पार दिसला होता, मधल्या बिल्डिंग दिसल्याच नव्हत्या मॅपमध्ये, पण असू शकतात बिल्डिंग. तसं तो माणूस ज्याला आपण बघतो त्याला त्याच्यात अनेक इतर गोष्टी असू शकतात ज्या चांगल्या वाईट वेगवेगळ्या असू शकतात. सो ॲक्सेप्ट द रियालिटी. मॅप इम्पोज करून तू मॅपप्रमाणे नाहीस, मॅपप्रमाणे नाहीस, मॅपप्रमाणे नाहीस असं त्या माणसाला म्हणण्यापेक्षा तो आहे तसा त्याला अनुभवा, एन्जॉय करा, असा तो सगळा विषय आहे खरं तर. माझ्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी 25 वर्षाची पूर्वीची सून पण बघितलेली आहे, जी आता सासू पण झालेली आहे. आणि आता मी 25 वर्षानंतर, आणि आता 25 वर्षाची दुसरी सून पण मी बघतो. प्रश्न तेच आहेत की माझा नवरा चांगला आहे, पण तो सासूचं फार ऐकतो, तो ममाज बॉय आहे. म्हणजे पूर्वी आईच्या पदरात घुसणारा मुलगा नवरा म्हणून तो असतो अशी तक्रार असायची. आता तो ममाज बॉय आहे अशी तक्रार असते. तर सासू हा पण मग मॅप आहे का? हो, सासू हा तर समाजाने दिलेला, तुझे मगाशी म्हणालीस तसा सासू हा पण एक समाजाने दिलेला मॅप आहे का? प्रत्यक्षात सासू वेगळी असू शकते, हो, किंवा तिच्याकडे बघण्यासाठी वेगळा मॅप असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघू शकता, असं तुला म्हणायचं आहे का? म्हणजे असंख्य प्रश्न ह्या मॅपचा विचार केला तर असंख्य प्रश्न निकालात निघतील आणि माझी क्लिनिकल सायकोलॉजीची प्रॅक्टिस बसेल असं तुला वाटतंय का? सासू हा एक फार मोठा मॅप आहे. म्हणजे तुम्ही आता बघा ना, सासू असं म्हटलं की एक अशी काही माहोल सगळ्यांच्या नजरेसमोर तयार होतो, अजिबात चांगल्या वाईब्स येत नाहीत. आणि मग पॉझिटिव्ह थिंकिंग करून, आता पॉझिटिव्ह थिंकिंगचं खूप खूळ असल्यामुळे कसं सगळं चांगलं आहे नाही वगैरे असं करत, माझी सासू अशी नाही आहे म्हणजे ती अशी खरं तर नसायला पाहिजे, इतकी चांगली आहे माझी सासू. म्हणजे सी देअर इज अ मॅप ऑफ सासू
अँड आय एम कम्पेअरिंग दिस लेडी विथ दॅट मॅप. चांगली का वाईट ते मी त्यातनं बघते, पण मी गृहीत मॅप धरलाय आणि मॅप खरा असणार आहे त्या दृष्टीने आय एम जस्ट असेसिंग दॅट की हे असं आहे ना. आणि मग पहिला इन्सिडन्स त्या मॅपशी जुळणारा असल्यावर आपण एकदम फटकन जनरलाइज बघा असंच आहे, आणि मग प्रत्येक त्याच्यानंतरचा येणारा इन्सिडन्स हा तसाच असणार आणि ते तसंच आहे, मी सावध होते बरं आहे, असं सगळं आपलं वर्किंग डोक्यात चालू राहतं. खरं पाहिलं तर जगातल्या सगळ्याच बायका सासू आहेत खरं तर, ऑलमोस्ट निम्म्या तरी आपण म्हणू मुलांच्या आया आहेत असं म्हटलं तर त्या एका मॅपमध्ये कशा बसतील. ते रिलेशनशिप अशा पद्धतीने होतं म्हणून असं होतं, असं सगळं इतकं डोक्यात बसलेलं आहे. वेरॅज ते तसं दरवेळेला असेलच असं नाही. म्हणून काही मॅप्स हे उपयोगी पडायच्या ऐवजी आपल्याला कदाचित आपल्या संबंधांमध्ये अडथळेच बनतात की काय असंही मला वाटतं. म्हणजे खरं मॅप तुम्हाला जगणं सोपं होण्यासाठी असतो, पण असे काही निगेटिव्ह मॅप हे तुम्हाला त्या माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत, माणूस म्हणून बघू देत नाहीत. असे काही मॅप्स आहेत का. आणि ते मॅप जेवढे तुम्ही खिळखिळे करून बघाल ना, जेवढे हलवून बघाल तेवढं खरं तर जगणं सोपं होईल असं मला वाटतं. तर आपल्याला ज्या वेळेला कळेल की आपण या माणसाला स्टिरिओ टाईपमध्ये बसवलं आहे, मॅपमध्ये बसवलं आहे, त्यावेळेला त्या माणसाकडे माणूस म्हणून मोकळेपणाने पाहिलं तर तो छान दिसेल कदाचित त्या मॅपच्या याच्यातनं बघण्यापेक्षा, असं मला वाटतं. आणखीन एक 2-3 प्रश्न आहेत, ते मी काही तर फारच अडचणीत आहेत, पण त्याच्याकडे जाण्याच्या आधी तुला मी असा प्रश्न विचारतो. मगाशी तू असं म्हणालीस की 12 गावचं पाणी प्यायलेला मनुष्य आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या मॅपशी 12 ठिकाणचे वेगवेगळ्या लोकांचे मॅप्स पडताळून बघितलेत, अँड सो ही बिकम्स मोर ओपन टू ॲक्सेप्ट की आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा इतर ठिकाणी वेगळं असू शकतं, आणि त्यामुळे तो मनुष्य जास्त ओपन असू शकतो. हेच जर ॲनॉलॉजी आपण आणखीन पुढे न्यायची ठरवली तर वुड यू लाईक टू से की मॅप नसेलच तर मनुष्य जास्त ओपन असेल, असं तुला म्हणायचं आहे का? मॅप नसेल असं होत नाही, कारण मॅप हा इतिहासातनं आलेला आहे. म्हणजे इतके वर्ष, म्हणजे तुम्ही अगदी रामायण महाभारतापासून बघत गेलात तर काय म्हणूया, मानवाचे संबंध हे एका पद्धतीने आलेले आहेत आणि त्यामुळे ती जनरलायझेशन्स आलेलीच आहेत. पण ती जनरलायझेशन्स आहेत आणि त्या जनरलायझेशनच्या चौकटीत आपण माणूस बसवायला लागलो तर त्या माणसावरही अन्याय होतो आणि आपल्या नात्यावरही अन्याय होतो. हे भान जरी आलं तर आपण मॅप नीट वापरू शकू. मॅपला डिस्कार्ड करण्यात अर्थ नाही, कारण मॅप उपयुक्त टूल आहे. हे वर्षानुवर्षाच्या अनुभवातून आलेलं नाही, तर मग अनुभव आपण डिस्कार्ड करतो असं होतं. पण अनुभव आपण 100% खरा धरून जे त्याच्याकडे बघतो, त्याला फॅक्ट म्हणून ज्याला बघतो आणि त्याला टूल म्हणून बघतो, याच्यात फरक आहे. त्याला फॅक्ट म्हणून बघितलं की दुसरी कुठलीही शक्यता तुम्ही लक्षात घेत नाही, वेळेस तुम्ही टूल म्हणून बघितलं की असं असण्याची शक्यता आहे, बट लेट मी बी ओपन, ही भूमिका मला जास्ती बरी वाटते. मग असं म्हणूया आपण का की आलेल्या अनुभवातनं कन्क्लुजन, हार्ड अँड फास्ट कन्क्लुजनच काढायचं नाही, असं केलं तर त्या मॅपला आपण थोडेसे फ्लेक्झिबल ठेवू शकू का? हो, असं म्हणूया का? हो, कारण इवन त्या माणसाबद्दल आपले मॅप असतात. म्हणजे हे नुसते नात्यांबद्दल मॅप नाही, तर मी एखाद्या माणसाशी ज्याला इंटरॅक्ट करते त्या माणसाबद्दल मला इतर कोणतरी काहीतरी सांगतं आणि त्या माणसाशी माझे आलेले संबंध आणि अनुभव यातनं माझं त्याच्याबद्दल एक मत बनतं आणि मी त्याला ते लेबल लावते की हा असा असा आहे. आता ते लेबलचं मॅपसारखंच होतं की हा पुढच्याला असंच वागणार आहे बरं का. हो, त्याचे काही पॅटर्न्स असतील, एक ह्युमन बिईंग म्हणून तो पॅटर्नमध्ये अडकलेला असेल, पण एक ह्युमन बिईंग म्हणून तो ग्रोथही होण्याची त्याची शक्यता आहे आणि तो वेगळंही वागण्याची शक्यता आहे. या शक्यता नाकारून आपण फक्त पॅटर्नची शक्यता लक्षात घेतली तर आपण त्या माणसाला तिथेच बघतो, वेळेस तो ग्रो होऊन वेगळीकडे गेलेला असतो, तर मग आपण ते सगळं डिसजॉईंटेड असं ते होतं. त्याऐवजी ते फ्लुईड राहणं, आयुष्य हे कॉम्प्लेक्स आहे आणि फ्लुईड आहे, तेवढंच तुमची दृष्टिकोनही जर फ्लुईड आणि कॉम्प्लेक्स राहिला
तर तुम्ही त्याला ते भेटेल तिथे भेटू शकता, नाहीतर तुम्ही त्याला हिस्ट्रीला भेटताय असा कुठेतरी तो त्याचा मॅप्स म्हणजे थोडेसे रेफरन्स पॉईंट्स, म्हणजे यू कांट इवन डिस्कार्ड देम, राईट? सो यू नीड टू हॅव देम. आणि माणसांचे मॅप्स असतात, पण आय थिंक मला असं वाटतं तुम्ही बोलता ना की काही घटना ज्या असतात ज्या आपल्या आयुष्यात घडतात, आय थिंक त्याचे पण मॅप्स असतात. म्हणजे लग्न म्हणजे काय ह्याचं अगदी. एक स्टिरियोटाईप असतं ना, किंवा नोकरी ही अशीच असते की 9 ते 5 आणि मग तिथे एक बॉस असतो. तर आय थिंक मला अजूनही नाही कळलं लग्न म्हणजे काय. तोच मॅप आहे ना म्हणजे तुमचा. ते कळलंच नाही. हो बरोबर. म्हणजे हां. आणि रेफरन्स पॉईंट्स आय थिंक टोटली डिस्कार्ड नाही करता येणार, कारण की ते कदाचित कुठेतरी उपयोगी पडणारच. त्यामुळे मॅप्स लागणार, पण ते किती रिजिड आहेत हे जास्त हे महत्त्वाचं जास्ती आहे. महत्वाचं हां. आहे. अगदी बरोबर. म्हणजे तू जसं म्हणलीस तसं हे वेगवेगळ्या गोष्टीचे आपले लग्न म्हणजे असं असतं, असं करायचं असतं, असं करायचं असतं. आपण किती विनोदी गोष्टी बघतो लग्नाच्या संदर्भात, म्हणजे लग्नाच्या समारंभाच्या संदर्भात असं करायचं असतं, तसं करायचं असतं, मुलगा बघताना हे बघायचं असतं. इररिलेव्हंट गोष्टी आपण आयुष्यभर बघतोय आणि आयुष्यभर त्या पद्धतीने जातोय. असं सुद्धा खूप गोष्टी आपण करतो जस्ट बिकॉज दोज मॅप्स वी कन्सीव्ह दॅट दे आर लाईक दॅट. म्हणून ते आता खूप वेळेला मी असं ऐकलं मोटिवेशनल जे स्पीकर्स असतात त्यांच्यात की ते म्हणतात की लाईफ इज अ कॉन्स्ट्रक्ट. म्हणजे लाईफ हे तुमचं इमॅजिनेशन आहे. हे असं असतं, असं केल्यावर असं करायचं असतं, असं झाल्यावर समाधानी व्हायचं असतं, असं झाल्यावर आनंदी व्हायचं असतं, हे छान असतं, हे सक्सेसफुल असतं. ह्या सगळ्याचे मॅप्स आहेत. कित्येक वेळेला मी खूप वेळेला असं विचारते की ओके या वेळेला आनंदी व्हायचं असतं तुम्हाला, अमुक वेळेला म्हणजे मला आठवतं की मोठं बक्षीस मिळालं ना त्याला तुम्ही खूप आनंदी असतात असं नाही. असं वाटत असतं की अरे काय ग्रेट नोबेल पारितोषिक मिळालं. मी परवा त्याचं ऐकलं की त्याला ती बातमी कळल्यावर म्हणलं ठीक आहे आता बास ना तुझं बोलणं, मला झोपू दे ना. इतकं इट वॉज अ कॅज्युअल थिंग फॉर हिम. पण आपल्याला वाटतं किती ग्रेट आणि मग छानच, याला आता किती आनंद झाला असेल, कृतकृत्य झाला हा. मॅप्स आहेत, त्याला नसेलही वाटत त्यावेळेला कृतकृत्य, त्याला एखाद्या वेगळ्या छोट्या वेळेला कृतकृत्य वाटलंही असेल. पण त्याला कळत नाही की हे माझं कृतकृत्य आहे का काय, मला इथे आनंद व्हायला पाहिजे की नको. कारण मी मॅपशी रिलेट करूनच सारखं आयुष्याकडे बघते. त्यामुळे आपल्याला आयुष्य खरंच समजवून घ्यायचं असेल त्यावेळेला आपल्याला ते असं हात घालून त्याचा दमटपणा किती आहे, त्याचा कडकपणा किती आहे, ते किती वाळलंय, असा खरा अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे. तो सारखा मॅपशी पडताळून बघितलाच पाहिजे असं नाही खरं तर. आणखीन एक प्रश्न आहे. जे काय आपण थिअरीज मांडतो की नाही आजकाल, त्याला लगेच एक प्रतिप्रश्न करणारी दुसरी थिअरी जन्माला येते. तू म्हणालीस तसं मॅप्स किंवा नकाशे आणि ते सतत पडताळून बघणं असं दोन्ही गोष्टींबद्दल तू बोलतेस की नकाशा आहे कारण तो अपरिहार्य आहे ना. लहानपणापासून समाजाने तुम्हाला जे संस्कार केलेत किंवा तुम्ही पुस्तकात जे वाचलं आहे, तुमचं प्रोफेशन तुम्हाला जे शिकवेल ते, आजूबाजूची मंडळी तुम्हाला जे सांगत राहतील ते, मग त्याच्यात खूप काय काय असतं की बाबा ब्रँडेड कपडे असायला पाहिजे. ब्रँडेड नसतील तर म्हणजे काय काय म्हणजे असं नसतं, आपल्यात असं कोणी करत नाही. आत्ता तू जे प्रिन्सचं आपण बघतो आहे ब्रिटिश राजघराण्यातलं, ते तर मॅप्सचं एक प्रचंड मोठं उदाहरण आहे की तिथे राजघराण्यातल्या व्यक्तीने कसं वागायचं आहे ह्याचा एक अत्यंत रिजिड मॅप आहे. पण त्याला आपण दोष देऊ शकत नाही. याचं कारण आपल्याला असं वाटतं की त्यांचा मॅप रेडी आहे आणि असं कसं हे जगू शकतात जखडून, असं आपण इथे बसून म्हणतो आहे. तिथे राहणाऱ्या त्या राजघराण्यामधल्या लोकांना ह्याच्या बाहेर जाणं हे पाप आहे असं वाटायला लागतं की तुम्ही तुमच्या मॅपच्या बाहेर जाता याचा अर्थ तुम्ही नुसतं चुकताय असं नाही, तर कित्येक वेळेला तुम्ही पाप करताय असं वाटतं. त्याचंच पुढे एक्सटेन्शन केलं की असं पाप करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा द्यायची असते असंही मी माझ्या मॅपमध्ये लिहायला लागतो आणि मग मला वेगळं काहीच सहन होत नाही. याच्यातून ही कन्सेप्ट जर समजली मॅपशी किंवा नकाशांची की आपला असा नकाशा आहे का आणि तो आपण नकाशा म्हणून पडताळून बघितला आहे का कधी की अरे असं मी कुठून, मला हे कोणी शिकवलं आणि हे खरंच सत्य आहे का. तर ही थिअरी अर्धवट ॲप्लाय करून मला अशी भीती वाटते की लोक असं म्हणतील की मॅप, त्याच्या मॅपचं आणि माझ्या मॅपचं भांडण आहे. हां
मी का माझा मॅप सोडू, तू का सोडू नयेस. म्हणजे एक जार्गन घेतील ते नकाशांच्या भांडणाचं आणि मग असं म्हणतील की प्रत्येक वेळेला आम्हाला आमचाच नकाशा सोडायला लागतो, मॅप सोडायला लागतो आणि हे कधीच सोडत नाहीत. असं एक वेगळं जार्गन घेऊन त्याचं भांडण सुरू होईल अशी मला धास्ती वाटते. त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं. बरोबर आहे. मला एक त्यात असं वाटतं की असं भांडण होऊ शकतं कारण कुठल्याही कन्सेप्ट लोक इतक्या उथळपणाने घेतात. म्हणजे आता सहज असं माणूस म्हणतो की माझी फार लर्निंग ॲटिट्यूड आहे. खरं तर लर्निंगसाठी इतकं तुम्हाला ओपन व्हायला लागतं, इतक्या गोष्टी सोडायला लागतात, अनलर्निंग करायला लागतं. पण आता हे शब्द मिळाल्यामुळे ते शब्द असे चलनी नाण्यासारखे वापरले जातात. तसा नकाशा हा चलनी नाण्यासारखा वापरला जाईलही. पण एकदा आपण त्याला नकाशा म्हटलं ना की इट इज आउटसाइड मी आणि इट इज नॉट फॅक्ट, या दोन्ही गोष्टी आपण निदान शब्दांनी तरी त्या मान्य करतोय. तर आत्ता आहे त्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊ असं मला वाटतंय, जरी त्याचा खेळ सुरू झाला तरी असं थोडंसं मला वाटतंय. कारण तो अवेअरनेस येणं हेच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक माणूस जर त्याचा खेळ करायला लागला तर चार त्याला गप्प बसवतील आणि तो त्याच्याबद्दल काही म्हणू शकतील असं आय डोंट नो. म्हणजे की हो या दृष्टीने बघायला हरकत नाही. आणि आता मी कदाचित माझं जर भांडण नाही, झालं, आपण एक काम करू शकतो. मला असं वाटतं आपण एक काम करू शकतो की असंख्य प्रोफेशन्स हे तुम्ही जर मॅप तपासून बघायचं ठरवलं आणि त्याच्याप्रमाणे मॉडिफाय करायचं ठरवलं तर अनंत प्रकारची माणसं घरी बसतील. उदाहरणार्थ सायकोलॉजिस्ट घरी बसतील, हो, वकील कारण घरी हे बसतील वकील एखादे. घरी बसतील, सायकोलॉजिस्ट घरी बसतील, डॉक्टर मंडळींचं पण प्रॉब्लेम होईल. पत्रकार तर म्हणजे याच्या पुढे कोणी पत्रकारितेत येणार पण नाही. हा ना, कारण त्यांना सगळं म्हणजे ह्याचं व्हर्सेस ह्याचं आणि आपण असंच करायचं असतं असा त्यांचा मॅप असतो. त्यामुळे म्हणजे यांचा एक मॅप आहे, त्यांचा एक मॅप आहे, ते कसे भांडतात त्याच्यासाठी. म्हणून मी कसं ते शोधायला जायचं आहे असं माझा पण एक मॅप असतो, तो पण मी तपासून बघत नाही. तर असे असंख्य प्रोफेशनल्स घरी बसतील असं मला वाटतं. पण तरीसुद्धा हे जे आत्ता तू जे बोलली आहेस त्याच्यातून मला असं वाटतं की मॅप्स बनण्याची जी बेसिक प्रक्रिया असते मेंदूमध्ये तुम्ही जे काय संकल्पना म्हणून राबवता, घट्ट बसवता, त्याच्यानुसार तुम्ही बरेचसे आयुष्यातले निर्णय पण घेता. कुणाशी भांडायचं, कुणावरती प्रेम करायचं, कोणत्या वेळेला कुणावरती काय बोलायचं, इथपासून ते बरेचसे निर्णय आपण मॅप्समुळे घेतो. तर हे जे मॅप्स आहेत हे न्यूरोलॉजिकल पातळीवरती किंवा मेंदूच्या पातळीवरती तयार कसे होतात आणि ते तिथे घट्ट कसे बसतात याच्या संदर्भात आपण पुढच्या वेळेला जास्त बोलू शकू असं मला वाटतं. येस, थँक्यू. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. परत बाय बाय. भेटूच. ओके.